प्रश्न अत्यंत गंभीर असतो बरं. माझी आजी की असंच खोदून खोदून काढून घेत असते. सॉरी नकळ शिष्टाचार पुढे गेला असता. ओके, तर माझं नाव जयशील सुभानराव देशमुख. चला, आमच्या घरची कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचलेली दिसत नाही. आमचं घराणं सरदारांचं, अगदी महाराजांच्या काळापासून लढाऊ वृत्तीचं. नेहमी सैन्य पोलीस अशा नोकरीत आमच्या घरातले पुरुष वरच्या होते. ज्या त्या काळाप्रमाणे उत्तम प्रशिक्षण घेतलेले, एकापेक्षा एक धाडसी. एकदा की मोहीम हाती घेतली ना की ती प्राणाची पर्वा न करता पुरी करणार. मात्र आजच्या संदर्भात एक गोष्ट अतिशय वाईट. सगळे कमालीचे प्रामाणिक, खोट्यांची दुनिया मैलो मैल. माझे वडील पदवी परीक्षेनंतर राज्याच्या पोलीस पथकात सब इन्स्पेक्टर पदासाठी निवडले गेले. घरची शेती, घराण्याचा तोल आणि मोठेपणा सांभाळण्यात तुकडा तुकड्यात आधीच विकली गेली होती. तसं सरदार घराणं मोठेपणाच्या बळीजावाखाली केव्हाच कोलमड करतो. म्हणून सगळं पगार तू विचारायचं. अर्थात अधिकाराचा मुद्दा असल्याने पगार कसा बघा, लिव्हिंग स्टँडर्ड बऱ्यापैकी होते. म्हणूनच एक फ्लोअर सेट वगैरे. चला, आता जर तुमच्याशी गप्पा मारत बसलो ना तर कशालाच अंतराळा नाही. पुढची कथा फारशी आठवण येण्यासाठी नाही. आई खूपच दयाळू. आमच्या वस्तीला सगळ्याच तुपाळ बायांना घेऊन काय काय भाषणं केली एकेकांनी. एका शिवतरांनी तर पुच्छातच मांडलं होतं बघा. पण त्यांच्या आई खूपच दयाळू. काय बोलत नव्हत्या, नुसतीच कापड वाटत होत्या बघा. नाही म्हणजे शारदा देवी सुभानराव देशमुख एवढं नाव मात्र ध्यानी आहे बघा माझी. तुझं मौन पाळायची वेळ झाली असेल तर त्याचा मसाला जरा वाटून ठेव. वेळी घाई करशील आणि तिखट जाड एका गोडाचं करून घेशील होते. त्याचं काय, आमच्या बसंतीचे शब्दभंडार जरा कडक स्पेशल, कळायला जरा अवघड. तुपाळ म्हणजे चेहऱ्यावर तुकतुकी असलेल्या हायफाय बायका. आणि शिफ्टर म्हणजे बहुतेक तिचा बॉयकट असणार. आणि कापडं वाटलं ना तुमचे दयाळू ठरत नाही बरं का. त्या बोलत नव्हत्या ना म्हणून. आमच्या सुनंदाला तिच्यापुढे नाव बोलणाऱ्या सगळ्याच बायका दयाळू वाटतात. बाकी माझ्यासारख्याच साऱ्याच खाष्ट. कामाला लागताय ना गवट सोडून आली असणार. आता हे मात्र बोलणं ऐकून दुसरी एखादी असती तर किंमत सोडून गेली असती. मी आपली आले ती कप न्यायला. जरा वेळ तशीच राहिली असते तरी ताईसाहेबांची लगेच तक्रार चालू झाली असती. काम करणाऱ्यांची दुनियाच नाही बघा साहेब. सगळा नुसता दिखावा आहे झाला. ही तुमची पसंती काय? बहुत प्यारा लगता है. थँक्स फॉर एव्हरीथिंग. चहा, बिस्किट अँड अ सिम्पथेटिक वे. फार बरं वाटलं असं बऱ्याच दिवसाने हसून आणि बोलून. हो, गेल्या कितीतरी दिवसात असं मस्त एन्जॉय करायचं आठवतच नाही मला. आईला मात्र तिच्या दयाळूपणाचं कौतुक ऐकून आनंदच होईल बरं. तशी अलीकडे फारच दयाळू झाले.